बोला गणपती बाप्पा। तर नमस्कार मित्रांनो, मी साईश पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, खूप दिवस झाले आणि गरम पण खूप होते, त्यामुळे बोललो कुठेतरी प्लॅन केला पाहिजे, थंडगार एकदम झालं पाहिजे। आणि आज कुठे जाणार आहे मग आपण? विरार डी अटलांटिक। आणि आपण आज रिसॉर्टला जाणार आहे, त्याचमुळे आपण सकाळी इथे आलो आता मस्तपैकी थंडगार तिथे आंघोळ विंघोळ करणार मस्त स्विमिंग पूलमध्ये आणि बघू फुल मजा करणार आहे तिथे। आणि आम्ही चौघं तर आहेच, अजून साहिल पण आहे याचा मित्र कॉलेजचा, तर आम्ही असे 5 जण जाणार आहे। चला मित्रांनो, आता विरारला गेल्यावरच भेटू। आणि आता आपण पोहोचलो आहे भांडूप स्टेशनला, इथून आता ट्रेन पकडू। आणि मित्रांनो, सकाळ सकाळीच निघालो बघा, 6:38ची आपली ट्रेन असणार आहे भांडूपवरनं। आणि हा ब्लॉग आहे ना तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी याची इन्फो भेटेल आणि रिसॉर्टची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे लास्टपर्यंत ब्लॉग बघा। त्यांचं कसं असणार आहे, कोणते कोणते नाश्ता आहे, तिथे जेवण काय काय आहे ते सगळं सांगणार आहे, आणि रिसॉर्टचा टायमिंग देखील काय आहे ते सगळं सांगणार आहे, आणि त्यांची फॅसिलिटीज काय सगळं सांगणार आहे। तर लास्टपर्यंत बघा व्हिडिओ। आणि मम्मी बघा आज फुल तयारीत। तर भेटू आता विरारलाच जाऊन, पर्यंत तुम्ही चिल मारा। चला बाय। जशी जशी आमची गाडी पुढे जात होती तसे तसं आम्हाला दोन्ही बाजूने नारळांच्या झाडांचा आस्वाद घेऊन जणू काय आपल्या गावी देवगडला आलो आहे असे वाटत होते। विरार स्टेशन पासून आम्हाला फ्री पिकअप अँड ड्रॉपची सर्व्हिस देण्यात आली, तसंच मी या दादाचा नंबर व्हिडिओच्या एंडला तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही देखील या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता। तर मित्रांनो, फायनली आपण आता डी अटलांटिस या रिसॉर्टला पोहोचलो आहे। पाठी रिसॉर्ट बघू शकता तुम्ही, आणि नजारा मित्र पण आलेला आहे साहिल उदगडे, आज दादरला भेटला आपल्याला सकाळी सकाळी। हो, तो पण एकदम सकाळी झाला आणि खूप मजा येणार आहे। आणि बाकी आपला निसर्गाचा व्ह्यू पाहू शकतो तुम्ही, काय मस्त रिसॉर्ट आहे, एकदम गावासारखा व्ह्यू आहे आणि इथे सेम आपल्या गावासारखं वाटतंय। आणि इथे आपण आता बुकिंग केली, 700 रुपये ॲडल्टचे आहेत, आणि जर छोटे पोरं असतील, छोटी मुलं असतील तुमच्यासोबत तर त्यांचे 350 रुपीज आहेत, आणि पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस ते एकदम फ्री आहे। तर चला आता आतमध्ये जाऊया आणि कोणते कोणते स्लाइड्स आहेत ते बघूया, एन्जॉय करूया, पूर्ण रिसॉर्ट बघूया। आणि चला आज तर फुल धमाल करणार आहे, नक्की बघा पूर्ण। येस, पण लावला आपण बँक हाताला। चला हे बघा रिसॉर्ट बघा, नजाराच भारी एकदम। मित्रांनो हे बघा, आता लॉकरमध्ये आपल्या बॅग ठेवतोय आपण, आणि इथे तुम्हाला लॉकर मिळून जातं। लॉकरचे फी आहे 200, पण तुम्हाला 100 रुपीज रिफंड होतात, म्हणजे 100च रुपीज आहेत लॉकरचे फक्त। आणि हा बघा आपल्या इथे लॉकर आहे, मम्मी इथे आता पर्स ठेवते, सगळं सामान इथे आपण ठेवणार आहे। तर भेटू आता इथे, हे बघा सगळे लॉकर आहेत मस्त एकदम, भूक लागली मला। लॉकर पण एकदम मोठे आहेत, 3-4 बॅग आरामशीर जाऊ शकतात। हे बघा एवढी स्पेस आहे मस्त एका लॉकरची। आणि जर तुम्ही 5-6 जण येत असेल तर तुम्हाला एक लॉकर आरामशीर पुरतं, आणि मस्त मोठं लॉकर आहे। तर चला आता आपण नाश्ता करायला जाऊया। बघा रिसॉर्टचा बाजूचा परिसर बघा, आणि नारळाची झाडं ते एक नंबरच आहेत। तर चला आता नाश्ता करायला जाऊया मित्रांनो।
तर मित्रांनो इथे आपला नाश्ता आला आहे. इथे मिसळपाव दिसतोय आपल्याला आणि इथे पोहे पण आहेत. 2 प्रकारचे नाश्ते आहेत. तुम्हाला पाहिजे तो नाश्ता आपण घेऊ शकतो. तर चला आता नाश्ता करूया. आणि मित्रांनो आता आपण चाय घेतली आहे. नाश्त्यासोबत चाय पण आहे बघा. चला तर आता चाय पिऊया. मित्रांनो नाश्ता करण्यासाठी मस्त स्पेस पण दिलं त्यांनी. तर मित्रांनो फार धमाल येते म्हणून मोबाईल लॉकर मधनं काढायचं मन नाही होतं, ब्लॉग शूट करायचं मन नव्हतं, एवढी धमाल करतो आम्ही. आणि पाठी बघताय मम्मी आणि पप्पा पण एन्जॉय करतायत. तर चला आता स्विमिंग पूलमध्ये जाऊया आणि तुम्हाला रिसॉर्टचा ओव्हरऑल लुक बघायला भेटतोय बघा. आणि इथे सगळं मोठाच्या मोठा स्विमिंग पूल आणि इथे DJ शो चालू आहे. आणि इथे मस्त असे नारळाची झाडं वगैरे आहेत बघताय. खूपच भारी मजा येते सकाळपासून. आणि मम्मीने तर फुल धमाल करून घेतली आहे. आणि बघा मम्मी बघा आता स्विमिंग पूलमध्ये जाते वाटतं. तर बघता आता मम्मी स्विमिंग पूलमध्ये जाते मस्त. ले फुल धमाल. आणि फुल भारी धमाल करतोय आम्ही इकडे. साई लुदगडे आणि साई पण आहेत, ते खायला गेलेत. तर खाण्यामध्येच पैसा वसूल करतात पूर्ण. आणि मम्मी नाचते बघा DJ वर. फायनली मित्रांनो आता पाण्यात डुबकी वगैरे मारून झाली आणि हाफ टाईम झाला आहे. तर आता सगळे जेवायला आले, तर आम्ही पण जेवायला आलो मस्त. आणि पाण्याची सगळं क्लिनिंग चालू आहे. तर 1 तास बंद राहील ना, 1 तास बंद आहे. ते 1 तास बंद असणार आहे. तर आता जेवणाची व्यवस्था पब्लिकला. आणि दोन्ही टाईपचं जेवण आहे ना, व्हेज नॉनव्हेज. नॉनव्हेज अनलिमिटेड. तर चला आता दाबून जेवूया.
आणि भूक सोय लागली तर आहे. दाखव आपल्या पब्लिकला कशी आहे. हा, फुल गर्दी आहे आज. जेवणाची सोय बघा एकदम मस्त आहे. फर्स्ट क्लास एकदम मस्तच. आणि आणि आपल्या इथे भाऊ लय दमलाय पाण्यात. आणि आज साहिल बोलतोय आज चिकन एकदम दाबून खाणार आहे, त्याच्यासाठी झालंय. तर काय बोलतो, चिकन दाबून खाणार ना तुला? तर चला आता जेवायला जाऊया. चला. आता आपण जेवायला आलो आहे. इथे तुम्ही पाहू शकता चिकन चिल्ली आहे, इथे चिकनचा रस्सा आहे, आणि इथे छोले आहेत, आणि तिथे शिरा आहे, इथे काकडी आहे, परत मिक्स भाजी पण होती. डाळ भात मिक्स भाजी तर आम्ही घेतली नाही, आणि इथे डाळ भात आहे. आणि हे बघा सगळे जेवायला आहे. पुऱ्या पण होत्या पण मी घेतल्या नाही. साहिल वगैरे सगळे जेवायला बसले. तर चला आता जेवूया. तर जेवण कसं आहे? एकदम मस्त. चिल्ली तर लय भारी आहे. तर चिल्ली पण आता मला तोंडाला पाणी सुटले. तर चला आता खाऊया. चिल्ली खातो आहे. तर चला आता मी पण जेवतो. हो का, जेवण पण एकदम मस्तच आहे. मी पुरी आणि मिक्स भाजी नाही घेतली, बाकी सगळं घेतलं आहे. तर चला आता टेस्ट करूया. तर मित्रांनो फायनली पोटभर जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. आणि आता रिसॉर्टचं क्लिनिंग पण काम ऑलमोस्ट झालेलं आहे कंप्लीट. आणि आता थोडंच वेळात 5-10 मिनटामध्ये रिसॉर्ट चालू होणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला एन्जॉय करायला भेटणार आहे. तर मम्मी कसं वाटलं दिवसभर? अर्धा दिवस झालेला आहे. कसं वाटलं तुला? छान वाटलं. रिसॉर्ट खूप छान आहे आणि त्यांची सर्विस खूपच छान आहे. सकाळी नाश्ता पण छान होता. आता सर्वांना जेवण वगैरे पण छान सर्विस आहे. फक्त लोक जे जास्त घेतात, गरजेपेक्षा जास्त जेवण जे घेत आहे आणि वेस्ट करताय तसं करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते घेऊन टाकू नका. जेवढं पाहिजे तेवढं पोटभर खावं. बाकी आणि तुला जेवण आवडलं ना? हो, जेवण खूप छान आहे. आणि नाश्ता? नाश्ता पण खूप छान होता. आणि एन्जॉय केलंस ना खूप आज? हो हो, फर्स्ट टाइम. तर काय बोलशील? फर्स्ट टाइम आले? हा, फर्स्ट टाइम आले आज मम्मी. बघितलं मी, बाकी मी सगळीकडे फिरते आणि रिसॉर्टला फर्स्ट टाइम आली आहे. खूप छान रिसॉर्ट. आणि पार्टीज तो वेवपूल तुला कसा वाटला? वेवपूलमध्ये मजा आली? खूप छान वाटला. आता जेवून सगळे थकले, सुस्तावले. आपलं साई तर झोपला आहे बघा इकडे. साई झोपलाय खूप. साई साई हाय कर. झोपला तो. तर चला आता परत एन्जॉयमेंटला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तर मम्मी फुल एन्जॉय करते. मम्मी घाबरत नाही बिलकुल. स्विमिंग पूलमध्ये उड्या वगैरे मारते मम्मी मस्त आज. मला डुबाव नको, मला घुसमटायला होतंय. चला भेटूया आता परत एकदा स्विमिंग पूलमध्ये.
साहिल मम्मी ਮੁੰਡਿਆਂ ਦੇ ਸੋਹਣੇ ਬਾਲੀਵੁੱਡ ਮਿਊਜ਼ਿਕ ਦੀ ਬੇਵਾਨਾ ਪਾਲਦੇ ਖੱਫੇ ਵਗਾਉਣਾ ਵੀ ਆਉਂਦਾ ਤੇ ਲਿਰਿਕਸ ਕਿ ਜਿਹੜੇ ਚੱਲਦੇ ਸੀ ਕਿਸੇ ਤੋਂ ਨਾ ਫੱਟਦੇ ਸੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਣਾਉਂਦੇ ਆ ਕਲਾਮ ਮੁੰਡੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ ਆਉ ਦੇਸੀ ਜੇ ਗੀਤਾ ਟਰੈਪ ਦੀ ਬੀਟਾ ਸਰਕਾਂ ਦੇ ਕੱਢ ਦੇ ਸਪੀਕਰਾਂ 'ਚ ਵੱਜਦੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ ਆਉ ਦੇਸੀ ਜੇ ਗੀਤਾ ਟਰੈਪ ਦੀ ਬੀਟਾ ਸਰਕਾਂ ਦੇ ਕੱਢ ਦੇ ਸਪੀਕਰਾਂ 'ਚ ਵੱਜਦੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ Pamedina, life pasina, rata ranchina, chopper shakina, kappa jalina, galla domina, kei na rabe main se chhadega sina, ke tara kiya, na udde jaba kiya, daru se sabde daram munde, aisi jagi ta trap, beat sir ka ke tad de speaker ach bajde baram munde, oh aisi jagi ta trap. तर चला मित्रांनो आता वेळपूल चालू झालाय, वेळपूल मध्ये एन्जॉय करायला जाऊया. तर चला भेटूया आता तिकडेच. काय बोलता? चलो फुल धमाल करेंगे आज. पूर्ण भिजून आज मजा गेली आहे. तर चला जाऊया आता वेळपूल मध्ये. तर मित्रांनो आता वेळपूल चालू झालाय, चला लवकर.
आम्ही बघू शकता भिजून एकदम मस्त एन्जॉय केले आज. पूर्ण दिवस आजचा मस्त गेला. खूप धमाल केली आज. तर काय सांगशील ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझ्या? एक नंबर. विरारमध्ये सर्वात बेस्ट रिसॉर्ट अटलांटिस. तर नक्की व्हिजिट करा. पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे वाटतंय की म्हणजे इथे ट्यूब्स लय कमी आहेत. पाहू शकता तुम्ही ही राईड जी होती त्या लोकांनी ट्यूब्स खूप कमी दिलेल्या, त्यामुळे लाईन इथे खूप लागलेली आणि त्याच्यातच आमचा अर्धा वेळ गेला. त्यामुळे एवढं एन्जॉय करायला नाही भेटलं त्या राईड्समुळे. आणि सर्व्हिस खूप बेस्ट आहे. सर्व्हिस तर बेस्ट आहे आणि जेवण क्वालिटी एक नंबर आहे. कधी पण याल विरारमध्ये प्लॅन कराल कधी यायचा तर डी अटलांटिस चिपेस्ट रिसॉर्ट आहे. वन ऑफ द चिपेस्ट रिसॉर्ट आहे. 700 रुपये फक्त तुम्हाला इथे पे करावे लागणार आहेत. तर मस्त एकदम. आणि जर तुमच्याबरोबर कोण वयस्कर लोक येत असतील म्हणजे तुमचे आजी आजोबा तर तुम्ही इथे त्यांना बसू शकता. एकदम मस्त गार्डन देखील आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठी. मस्त एंट्रन्स वगैरे पण मस्त होता. आणि नारळाची झाडांमुळे असं कोकणात चारी बाजूला नारळाची झाडं. जिथे बघावं तिथे नारळाची झाडं आहे बघा. आणि काय फील येतो ना एकदम कोकणात आल्यासारखं वाटतं. नक्कीच एकदम मस्तच फिलिंग आहे. तर आता आमचा ऑटो ड्रायव्हर पण येईल ना लवकरच 5-10 झाल्यावर. तर आता आपण निघणार आहे इथून. पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस असल्यामुळे आम्हाला इथून लवकर निघावं लागेल. तर बघताय मस्त भरपूर भिजून आता मम्मी आलेली आहे गोळा खायला गोळ्याच्या स्टॉलवर. आणि कसा आहे मम्मी गोळा? खात्याने मला बोलते साई खा. एक गोळा दोघं जण शेअर करताना बघताय तुम्ही. तर मित्रांनो आता कपडे वगैरे चेंज करून आपण बाहेर आलोय सगळे. बघा मम्मी पण आहेत पप्पा पण आहेत इथे. आणि कसं वाटलं मग आजचा दिवस कसा गेला? आणि इथे बघा पाठी ते दोघं पण आले आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. मस्त खूप छान आहे. आम्ही सगळे राईड्स केले. जेवण पण छान होतं, नाश्ता पण छान होता. सर्व्हिस एकदम भारी आहे. हो सर्व्हिस तर भारीच आहे. एक नंबर रिसॉर्ट आणि एकदम मोठा रिसॉर्ट आहे बघायला गेलं तर. समजलं असेल इथे कसं पोहोचायचं टाइम वगैरे सगळं तुम्हाला. आणि तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन दिली. तुमच्यासाठी मी हा व्लॉग खास करून बनवलेला मित्रांनो. तुम्हाला काय क्वेरी असतील तर आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही नक्की विचारा. चालेल. तर एकदम एन्जॉय करून आता आपण घरी चाललेलो आहे. खूप मजा केली या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर काय करायचं आपल्याला? लाईक शेअर आणि सबस्क्राईब. तर चला आता आपली रिक्षा पण बाहेर आली असेल तर तुम्हाला मी त्याचा पण नंबर देणार आहे. फ्री पिकअप अँड ड्रॉपची सर्व्हिस तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही त्याला कॉल करू शकता त्यांना आणि मग तुम्हाला फ्री पिकअप अँड ड्रॉपची सर्व्हिस मिळून जाईल. तर चला आता आपली रिक्षा आली असेल तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा सी यू बाय. ज्या दादाने आपल्याला फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस दिलेली तो हा विकी पाटील दादा. तर दादा जर आमचे कोण मित्र वगैरे आले तर तू कन्सेशन देशील ना त्यांना? आमची यूट्यूब फॅमिली बघणार ब्लॉग आणि जर येत असणार कोण प्लॅन करत असेल तर नक्की ते तुला कॉल करतील. त्यांना शेअर कर. तर मी दादाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. दादा नंबर सांग ना. दादा नंबर सांग ना एकदा. 8169408393. चालेल. थँक्यू. तर खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू.